रेल्वे रोडावर गेले, लगेच तुमचा निरोप आला की तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येत आहेत. आणि मग ते शेतकऱ्यांनी मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला पक्क माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतलेले ऑर्डर कधी झाल्या सकाळी. सरकारला पक्क माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिली आहे आणि कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हेही आम्हाला माहिती आहे. चेष्टा चालू आहे की आमची. आपण चेष्टा चालू का चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. आम्हाला 5:58 ऑर्डर मिळते कोर्टाची, 6 वाजता मैदान खाली करावं. या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत. प्रशासन तुम्ही चालवताय. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली. आणि हॅलो 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 चेष्टा चालू आहे की शेतकऱ्यांची, हे बरोबर नाही. म्हणजे त्याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्यांनी आक्रमक व्हावं, कायदा हातात यावा, त्यांच्या गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगायला आलाय. कधी बैठक आहे हे सांगतच नाही. आहे तुमच्याकडे काय तारीख वेळी माहिती आहे? ते माहितच नाही. कधी बैठक आहे हेही माहित नाही याला. मग काय चर्चा करायची, कुणावर करायची? मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला? सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती. परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आली आपण चर्चा करावी. सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल. आपण म्हणाल आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारकडून किमान आम्हाला असं सांगा, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला, कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही आहे एवढं बोलायचं सांगा ना. चालतंय ना, चर्चा मीटिंग करून द्या. चालतंय, लावा ना फोन. कर्जमुक्तीचं काय करणार आहे एवढं तर का? आमची अशी विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे. मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा. निश्चितपणे काहीतरी तोडगा माननीय महोदय. अरे ऐक रे राजा, बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात. आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात. तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे. आणि म्हणून बच्चू भाऊ बरोबर म्हटले, बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का या एका मागणीबाबत आम्हाला सांगा. जर चुकून थांबा जरा, जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय, आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तरच चर्चेला पुढे अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ. याचं एसआर 9 सांगा, संपला विषय. आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहेत, म्हणून आपल्यास विनंती करायला आलो की आपण थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्यास विनंती. असताना फोनवर बोलताना
आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे. आणि मग तेवढंच माझं काय मत आहे, तुम्ही सीएम साहेबांशी बोला ना फक्त का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय मत आहे, थोडं थांब रे, हे साधी गोष्ट आहे, एकदम साधी गोष्ट आहे. आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय, 8 महिन्यापासून आंदोलन करतोय. रायगडला केलं, 8 दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलं आणि नंतर पहिल्याला आपण दिंडी काढली. आता हे आंदोलन सुरू आहे. ते सर्व आंदोलन 8 महिन्यापासून होतं. आता दूध काढलं की आम्ही इथं दिसतो. माझं काय मत आहे की तुम्ही सीएम साहेबांशी फोनवरून बोलले पाहिजे का अशाच आम्ही भेटले आहोत. आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहिती नाही, पण सीएम साहेबांना जर विचारून आले असं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असं, एवढा राईट तर तुमचा आहे का नाही? सीएम साहेब तुमचा फोन उचलणार नाही का? पीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का? आशिषजी तुम्ही सांगा ना. तुम्ही फोन करायची पण तसदी घेत नसं तर मग कसं करावं? काय अडचण? हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ, तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर त्या ठिकाणी आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित त्याच्यावर तोडगा येतो आणि ती विनंती करण्याकरिता सरकारच्या वतीने या ठिकाणी आलो. चर्चा करायला काही हरकत नाही. आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत. आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारा तर खरी. आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का? एवढं चिंता करता हेच समजत नाही मला. नाही घेतलं तिकीट पुढच्या वेळेस काय फरक पडतो आमच्या पक्षाला. फोनवर आजचे मंत्री महोदय फोन करायला सीएमला घाबरत असत तर मग तुमचा येण्याचा आशिषची हात लगाव शोध. फोन लावायला काय हरकत आहे? एक फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ, तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. तिकीटचा काही विषय नाही की अपक्ष नाही आला आणि तुम्ही निवडून आले त्यांना मी निवडून आलो. आपण पब्लिकचे मुद्दे आहोत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं. तुमचा निरोपी आम्ही कन्वे करतो आणि एक मिनिट ऐकून घ्या. आता असं आहे की प्रयत्न करतो आम्ही, तो प्रश्न नाही आहे. परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बावनकुळे साहेबांची तुमची काही चर्चा झाली होती. हे बघा साहेब,